चला फलंदाज पाठवा टीम गोल्डन कोल्हापूर. तर ऑल सेट. तर ऑल सेट नाउ बॅक टू क्रिकेट. वी आर वॉचिंग. आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्याचे लाडके युवा नेते, कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार, युवकांचं प्रेरणास्थान या विभागाचे भाग्य विधाते आदरणीय विश्वजित दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विश्वजित साहेब चषक 2024 तिसरं पर्व आणि आज 4था दिवस. एक मोठी लढत आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय. बिग बॅटल मॅच. एका बाजूला AV11 स्पोर्ट्स शिरोळच्या विरोधात गोल्डन कोल्हापूर. AV11 स्पोर्ट्स शिरोळने टॉस जिंकलाय. पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर टीम गोल्डन कोल्हापूर कडून सध्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना नितीन माटुंगे. टेनिस क्रिकेट विश्वातले एक वादळ, प्रतिक्रिया डिंगडॉंग पुणे या संघासाठी भरपूर क्रिकेट खेळला हा खेळाडू आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सलामीवीराच्या भूमिकेत. त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष, अंकुश बागडी लेफ्ट हँडर. तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 5 षटकांची ही लढत आणि पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये टाकण्यासाठी सज्ज होईल. बॉलर नेम अनिल कुंभार म्हणजेच दाजी. तर पहिलं षटक ऑल सेट. पहिला बॉल नितीन साठी. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर कडकडीत चौकार. रन मिळतील 4. बाउंड्री लाईनच्या बाहेर नितीन माटुंगे पुन्हा एकदा सज्ज होत असताना धावसंख्या 4. अनिल म्हणजे दाजी. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं षटक. पुढचा बॉल. यावेळी देखील चेंडू चांगल्या लाईनवर पिच केलाय. भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर खेळलाय. गती थोडीशी कमी केली. चेंज ऑफ पेस. चांगलं इम्प्रोव्हायझेशन करत असताना दाजी. हा बॉल चाललाय डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर लाईन थोडीशी मागे ठेवली. उंची नव्हती या बॉलवर. फॉलो करत असताना बॉल चाललाय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 4. कोल्हापूर विरुद्ध आपण पाहतोय शिरोळ असा हा सामना. इथे देखील चांगली लाईन. लेग कटरचा वापर. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. लगातारचे 2 चेंडू थांबवले नितीन माटुंगेला. या खेळाडूने पहिल्या बॉलवर चौकार ठोकला. त्यानंतरचे 2 चेंडू अतिशय चांगल्या लाईनवर टाकत असताना दाजी. हे बॅटल इथे रंगील. पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळत आहेत. नितीन तयार. या बॉलवर देखील नजर नाहीये. धुंडो रे साजना असंच म्हणावं लागेल. आता 3 चेंडू थांबवलंय. ही क्षमता आहे या खेळाडूकडे. काय गोलंदाजी केली जाते. बेस्ट वर्सेस बेस्ट. नितीन माटुंगे एक मोठा खेळाडू जो कोल्हापूर विभागाला बिलॉंग करतो आणि त्याच्या विरोधात अनिल म्हणजेच दाजीने जी काही गोलंदाजी केली परंतु नितीन माटुंगे हे वादळ आहे. ही वादळापूर्वीची शांतता असू शकेल असं चित्र. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. त्यानंतर सिंगल इथे प्राप्त होईल. फ्लाइंग स्लीप आणि गली रिजन मध्ये ज्या पद्धतीने बॉल पोहोचला शॉर्ट टर्टमॅन रिजन आणि तिथे सिंगल प्राप्त केले नितीनने. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड टीमची टोटल 5 धावा. संभाजी बाबर पुन्हा एकदा गुणलेखकाच्या भूमिकेत आपले देखील स्वागत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून चांगले लाईव्ह टेलिकास्ट. नेता स्ट्रायकिंग एंडला अंकुश बागडे. लेफ्ट हँड बॅटर. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन टीम गोल्डन कोल्हापूर साठी. क्षेत्ररक्षणात बदल. आता उजव्या हाताचा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी आता क्षेत्ररक्षणात बदल. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. डीप मिड विकेटचा खेळाडू थोडासा काउ कॉर्नरच्या दिशेने जात असताना अंकुश पुन्हा एकदा तयार होईल. या षटकातील पहिला बॉल तो फेस करेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 5 बिनबाद. अनिल तयार. फुल लेनचा बॉल. हा पंपूल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स. त्याच्या आवाक्या बाहेर बॉलने अंपायर सिग्नल येतोय.
इथे बॉल असेल, हा बॉल आहे असं निश्चितच झालंय. नो बॉलचा सिग्नल आलाय. क्षेत्ररक्षण तपासले, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स नजर ठेवली पंचांनी, घारीची नजर आणि त्यानंतर दंडित केलंय. बॉल येतोय इथे, नो बॉल. चौकार देखील आलाय म्हणजे रन मिळतील 5. दिवाळीचा सीझन कधीच संपलाय परंतु इथे बोनस मिळतो. अंपायर सिग्नल अजय छत्रे यांच्याकडून इशारा आलाय, नो बॉल. इथे चांगली संधी, हा पंप पूल करत असताना काउ कॉर्नरच्या डोक्यावरून वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रन मिळतील 5. धावसंख्या स्कोर कार्डवर आता 10. आता फ्री हिट असेल. उघडा डोळे, बघा नीट. पंचांचा फ्री हिटचा इशारा. आता फ्री हिटच्या बॉलवर अंकुश ठेवील का पुन्हा एकदा गोलंदाजावर. नाव अंकुश आहे. एक चांगला चौकार इथे ठोकलाय अनिलच्या विरोधात. ज्या अनिलने नितीनला शांत केलं होतं तो पुन्हा एकदा तयार. यावी फुलंलींचा बॉल डाऊन दी लेग. त्यानंतर पहा बॅकवर्ड स्पेअर लेगला फॉरवर्ड मध्ये खेळून अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे देखील रन मिळतील. दबाव आहे फ्री हिटचा. दबाव असेल नो बॉलचा आणि आता स्ट्रायकिंग एंडला नितीन. हे वादळ थांबू शकत नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार परंतु त्यानंतर शांत खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला. इथे अतिरिक्त 2 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपेल असं चित्र आणि समाप्त देखील झाले. पहिले षटक फ्री हिटच्या बॉलवर चांगली गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू ती डिलिव्हर केलाय. बॉल चाललाय डॉट बॉल आणि त्यानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 12 धावा बिनबाद 12. AV11 स्पोर्ट्स शिरोळ च्या विरोधात आपण संघ पाहतोय गोल्डन कोल्हापूर. बेस्ट वर्सेस बेस्ट. आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील एक मोठी लढत. टायमर इथे सेट केलं गेलं याची दखल घ्या. ऑनफिल्ड ऑफिशियल्स सलमान खान सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. आता स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत असतील अजय छत्री सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत. आपल्याला विनंती आहे वेळेचं बंधन असेल. टायमर सेट केला गेलाय. ते सागर जाधव पंचांच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला अंकुश. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करेल गोलंदाज. पहिला चेंडू हलक्यात ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. सिंगल इथे प्राप्त करत असताना अंकुश. तर पहिल्या बॉलवर सिंगल सचिनच्या विरोधात सिंगल इथे प्राप्त करत असताना अंकुश आणि आता स्ट्रायकिंग एंडला नितीन. धावसंख्या 13 बिनबाद 13. पुन्हा एकदा तयार. राईट मोदी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. नितीन साठी चांगली लाईन पहा. बीट केलंय. शरीराचा वेध घेतल्यानंतर अगदी एसटी मध्ये बॉल जाईल असं चित्र. तिथून तो बॉल ढकललाय. आज नितीन माटुंगी थोडासा संघर्ष करतोय असं पाहायला मिळतंय. या खेळाडूंनी भरपूर मैदानं गाजवलीत. अनेक स्पर्धांमध्ये फिनिशरची भूमिका. प्रत्येक 11 डिंगडॉंग पुणेसाठी भरपूर चांगलं क्रिकेट हा खेळलाय. नदीमुल्ला ट्रॉफी 2024 ही स्पर्धा देखील याच्या संघाने जिंकली. तिथे देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये संघर्ष करतोय. सचिन पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश झालाय. बॉल स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. तोपर्यंत रन मिळतील 2. थोडस फंबल. 2 धावा इथे अर्जित केल्यात. या दुहेरी धावांनी धावफलक पुढे चाललाय. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 15 फॉर नन. पहिल्या डावाचा खेळ AV स्पोर्ट्स शिरोळ विरुद्ध गोल्डन कोल्हापूरच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय AV स्पोर्ट्स शिरोळच्या टीमने घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन सध्या चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडला नितीन माटुंगे.
याबी हा पंप पूल करण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करत असताना सिंगल इथे प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रन मिळतील दोन धावा इथे प्राप्त होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो थोडासा लेट केला आणि थोडासा उशीर झाल्यानंतर लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली. धावसंख्या 17-17. दुसरं षटक सचिन चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 बॉलवर 5 धावा खर्च केल्यात. एक चांगला खेळाडू या टीम मध्ये खेळत असताना एबी स्पोर्ट शिरोळच्या दरम्यान. तर स्ट्रायकिंग एंडला नितीन माटुंगे एक मोठा खेळाडू ऑल इंडिया टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव. या उडवलाय बॉल. ही ताकद आहे या खेळाडूची. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉल. ह्यूज अँड हँडसम 6 षटकार. बाहेर मारलाय षटकार. ते जण हॉटेल रानमाळ्याची झणझणीत मटन प्लेट. काही चेंडूंचा वेट केला, वेल लेफ्ट केले, शरीरावर काही चेंडू आदळले आणि त्यानंतर आता गिअर शिफ्ट केलाय. नितीन माटुंगेच्या बॅटमध्ये एक चांगला षटकार. परंतु सचिन हा देखील तीव्र ताकदीचा गोलंदाज. त्याने देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा तयार आणि या सरळ बॅटनी बॅक टू बॅकचा दुसरा धमाका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नितीन माटुंगेच्या बॅटमधून ब्लास्ट षटकार. रानमाळ्याच्या चवीनं येडं केले सारं घरदार. भावानं थेट आणलाय ढगामधून षटकार. डीजे बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. भरपूर वेळ शांत होता, वेट अँड वॉच केला आणि त्यानंतर आता संयमाचा बांध तुटलाय. 2 षटकार ठोकलेत. ही ताकद आहे या खेळाडूची आणि तो देखील आता सांगतोय शांत राहिला मी काही संत नाहीये. काही काळ मी वेट अँड वॉच केलं, सन्मान दिला असेल, पण त्यानंतर सचिनचा खरपूस समाचार घेतला आणि एकदा का माझ्या स्लॉट मध्ये बॉल टाकले की ते प्लॉटच्या बाहेर जातात हे चित्र दाखवत असताना टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा नितीन माटुंगे पोहोचलाय. आतापर्यंत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने तो खेळतोय. 21 या धावसंख्येवर 11 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. दुसऱ्या बाजूला अंकुश बागडी 2 बॉल मध्ये 5 वर खेळतोय. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाची जबाबदारी तर तिसरे षटक कुमार एक अनुभवी खेळाडू. अनेक वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे देखील. अनुभव हा सर्वोत्तम गुरु असं म्हटलं जातं आणि सध्या अनुभवी गोलंदाज कुमार 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर 29. चांगली धावसंख्या. तिसरं षटक डावखुरी आताचा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फेस करेल. अंकुश साठी फुलेलींचा बॉल. बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सिंगल प्राप्त होईल अंकुश साठी. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्ड 32 बिनबाद 30. आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय नितीन माटुंगे. शेवटच्या षटकात या आधी 2 बॉलवर 2 षटकार सचिनच्या विरोधात. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पोहोचत असताना मोठी फटकेबाजी अपेक्षित असेल. धावसंख्या 30 बिनबाद. नंबर 3 मध्ये आता क्षेत्ररक्षणात बदल. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडीशी रणनीती स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्कोर कार्ड वर धावसंख्या 30 फॉर नन. एकही गडी आतापर्यंत गमावला नाही. क्षेत्ररक्षणात बदल. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये खेळाडू ठेवला गेलाय. त्यानंतर स्वीपर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर लावला गेलाय. कुमार तयार. ओव्हर दी विकेटने टाकलेला बॉल पिक केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि ते झेल टिपलाय असे चित्र. अंपायर सिग्नल. चांगला झेल टिपत असताना मोठी विकेट. बिग विकेट डाऊन. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने बाउंड्री लाईनला खेटून एक चांगला इथे झेल टिपलाय आणि फलंदाज नितीन माटुंगे होतोय बाद. एक मोठी विकेट
यासाठी मी चर्चा केली होती. अनुभवी गोलंदाज आपला अनुभव पणाला लावत असताना क्षेत्ररक्षण सेट केला आणि त्यानंतर नितीन माटुंगीला परतीचा प्रवास दाखवून दिलाय. एक मोठी विकेट मिळत असताना चांगला झेल तिथे टिपलाय. गावकोंड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना विशाल महाडिक चांगले क्षेत्ररक्षण. एक गडी बाद. धावसंख्या स्कोर कार्ड वर सध्या 30. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित संगपाळ. सुमित संगपाळ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. नितीन माटुंगीच्या जागी आता फलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. एक गडी बाद 30. कुमार पुन्हा एकदा सज्ज. चांगला लेन बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल चालले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करत असताना चांगला थ्रो सिंगल इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 31. 31 लॉस ओपन विकेट. अंकुश लेफ्ट हँड बॅटर सध्या स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. या खेळाडूकडून देखील भरपूर अपेक्षा असतील. अनेक तारे सितारे अनेक दिग्गज खेळत असताना गोल्डन कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून जवळपास 120 किलोमीटरचा अंतर कापून या स्पर्धेत दाखल झाला. संघ शिरोळ संघाच्या विरोधात खेळत असताना कुमारचा पुढचा चेंडू उडवलाय ऑन साइडला. एलिव्हेशन फटका फसला असं चित्र. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल गाव कॉर्नर रिजन मध्ये आणि फलंदाज बाद होतोय. अंकुश बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. दुसरी विकेट मिळते. दुसरा धक्का बसत असताना टीमला गोल्डन कोल्हापूर. अंकुश बागडी माघारी परतलाय. लेफ्ट हँड बॅटरची जागा घेण्यासाठी आता फलंदाज मैदानात. अमोल डोकरी आणखी एक मोठा खेळाडू अमोल डोकरी मॅन फ्रॉम कोल्हापूर. ऑन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुमित संगपाळ. पण कौतुक करावं लागेल गोलंदाज कुमारचं. काय गोलंदाजी केली. 2 गडी बाद केलेत या विकेट मिळवत असताना. स्वतःला सिद्ध केलंय. चांगली गोलंदाजी. आपला संपूर्ण अनुभव पणाला लावलाय. पुन्हा एकदा तयार ओर दी विकेटने. यावेळी देखील चांगली लाईन. ओहो हो इथे फुटवर्कची तपासणी. फुल लेनचा बॉल टू क्रशिंग यॉर्क पेश केलाय आणि अगदी बॅट आणि पायाच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातात चाललाय. अतिशय चांगली लाईन. चांगला टप्पा. अचूक रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वर गोल्डन कोल्हापूर टीमची धावसंख्या 31. 2 गडी बाद. हे षटक निर्णायक राहिले. कुमार पुन्हा एकदा तयार. यावेळी शॉर्ट बॉल होता. थर्ड मॅनच्या डोक्यावरून पाठवण्याचा प्रयत्न. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करेल बॉल. येतोय चौकार. रन मिळतील 4. ओव्हरची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा. 2 गडी बाद. गोल्डन कोल्हापूर विरुद्ध AV11 स्पोर्ट्स शिरोळ या दोन टीमच्या दरम्यान रंगलेला हा सामना. चौथ्या दिवस उद्या असेल अंतिम दिवस या स्पर्धेचा. आजच्या दिवसाचा सूर्य जसा अस्ताला जाईल भरपूर उत्कंठा उत्सुकता राहील. छत्रे सर जसा आजच्या दिवसाचा सूर्य अस्ताला जाईल भरपूर उत्सुकता राहील. उद्याच्या दिवसाची उद्याचा रविवारचा दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा. चषकाचा उद्या अंतिम दिवस असेल. विश्वजीत साहेब चषक उद्या अंतिम दिवसात हे पर्व दाखल होईल. भरपूर क्रिकेट उपांत्य फेरीच्या लढत्याने त्यानंतर मेगा फायनल उद्या देखील भरपूर गर्दी. ओव्हर नंबर 4 बॉलर तयार होईल.
सचिन या गोलंदाजाने एक षटक यादी टाकले, तिथे चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास, परंतु कुमारने इम्प्रेस केलं. ओदी विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत, इथे झेल सुटलाय. ओहो खराब क्षेत्ररक्षण. सतीश काऊ कॉर्नर मध्ये उभा होता, तिथून भरपूर अंतर कापलं, बॉलच्या मागे धावला, बॉल हवेत, लॉंग ऑन मध्ये पोहोचला, बॉल निसटलाय आणि ते जीवनदान मिळेल. सिंगल इथे प्राप्त केली गेली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्ड 36 धावा 36. ओव्हर नंबर 4. आता स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल अमोल सचिनच्या विरोधात तयार होत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन करत जात असताना संतोष पाटील ग्रुप च्या दिशेने बॉल चाललाय, चमकार मिळते, रन मिळतील 4. गावात वाढलाय लय जोर आणि माग सरून भावानं घुमवलाय बघा हा ढोल. येस थँक्यू डीजे. बॅटची कडा घेतली, त्यानंतर बॉल हवेत आणि म्हणूनच म्हटलं जातं किस्मत भी बहादुरों का साथ देते. इथे चौकार मिळतोय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 40. गोलंदाज सचिन तयार, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यावेळी देखील बॅटची कडा, विकेट किपरने थोडीशी उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला, देखील बॉल थांबवलाय. सिंगल इथे मिळते फलंदाज अमोल साठी आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या देखील स्कोर कार्डवर पोहोचली. टीमची टोटल स्कोर कार्डवर 41. स्कोर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू असताना पहिल्या 3 चेंडूंवर 6 धावा खर्च केल्या. सचिन चांगली गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय सुमित संगपाळ, मॅन फ्रॉम कोल्हापूर. हा खेळाडू देखील धिप्पाड ध्येयस्थी असणारा, याच्याकडून भरपूर अपेक्षा. सचिन तयार, ओढली विकेटने, आउटसाइड ऑफ स्टंप, बॉल बाहेर, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल मिस्टर एक्स्ट्राज. या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या 42. 42. लॉस ऑफ 2 विकेट. नितीन माटुंगेने 2 षटकार ठोकले होते, त्यानंतर तो बाद झाला. लगेचच अंकुश देखील 6 धावा काढून बाद. 12 बॉल मध्ये 21 काढली नितीन माटुंगेने. चांगली इनिंग पेश केली. सचिन तयार, पुन्हा एकदा खराब लाईन, अगू टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय, बॅक टू बॅक. पुन्हा एकदा इशारा होतोय वाईट बॉलचा. या 2 अतिरिक्त धावा टीमच्या खात्यात ऍड झाल्यात. या बॉल चांगली गोलंदाजी केली कुमारने भरपूर. आता 4थ्या विकेटसाठी महत्वाची, याला क्रिकेटच्या पटलावर भरपूर महत्व आहे आणि सध्या चांगली गोलंदाजी करत असताना सचिनला आपण पाहतोय. विश्वजीत साहेब चषक 2024 मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा. अनेक भरघोस पारितोषिके या स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक 75,099, द्वितीय पारितोषिक 51,099, तृतीय पारितोषिक 25,099 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 15,099. त्याचबरोबर वैयक्तिक कोट्यातले अनेक पारितोषिक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज. गोलंदाज तयार सचिन, ऑन साइडला चांगला फटका, टायमिंग जुळते का? तर हो, इथे टायमिंग जुळते. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. लेट पण थेट. चवीनं येडं केले सारं घरदार, भावानं थेट आणलाय ढगामधून षटकार. शेवटच्या बॉलवर हवाई यात्रा करत असताना बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलाय आणि त्यानंतर लेट पण थेट. आपल्या टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करतो असं जे चित्र. धावसंख्या 49, 3 गडी बाद, शेवटचे 6 चेंडू शिल्लक पहिल्या डावातले आणि आता गोलंदाजी मागवर. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय मोईन. एकोणपन्नास धावा, 3 गडी बाद, शेवटचं षटक पहिल्या डावातलं. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई गोल्डन कोल्हापूरच्या विरोधात शिरूरचा संघ. मोईन ओढी विकेटने पहिला चेंडू, हाफ ट्रॅकर, उडवलाय बॉल, लॉंग लेग मधून पाठवलाय, चाबूक शॉट. श्रीकृष्णा ट्रेडर्सच्या दिशेने जातोय बॉल, चौकार येतोय, धावा मिळतील 4. चाबूक शॉट इथे दाखवून दिलाय अमोलच्या बॅट मधून एक सनसनाटी फटका, एक चौकार इथे वसूल केलाय. वॉड शॉट, थोडासा कमी गतीचा बॉल परंतु बाउन्स चांगला प्राप्त केला होता.
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू प्राप्त झाल्यानंतर अशाच पद्धतीची फटकेबाजी होती. यावेळी पुढे टाकलाय. पुन्हा एकदा पाहिलं तर बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल फ्लाय झालाय. विकेट किपरच्या मागे शॉर्ट स्टॉपला बॉल पोहोचलाय. सिंगल मिळेल. एकच धाव इथे प्राप्त होईल. धावसंख्या आता स्कोर कार्डवर 54 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक पहिल्या डावातले. इथून धावा गरजेचं असेल. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न गोल्डन 11 कोल्हापूर संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना आता स्ट्रायकिंग एंडला वैभव त्याच्या खात्यात एक षटकार. पायावरचा बॉल मनगटाच्या साईने ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला थांबवेल. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. इथे डायरेक्ट हिट नाही होऊ शकत. 2 धावा इथे प्राप्त केल्यात वैभवने. पायातला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साहाय्याने उडवला. हवाई यात्रा केली बॉलने. त्यानंतर काऊ कॉर्नरच्या दिशेने गेला बॉल. तिथे बॉल थांबवला गेला. चांगली फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे प्राप्त केली. धावसंख्या स्कोर कार्डवर 56 धावा. 3 गडी बाद. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळी सरळ लांब जाईल असं चिन्ह पाहायला मिळते आणि पहा बॉल पोहोचलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. वैभवच्या बॅट मधून एक वैभवशाली उत्तुंग षटकार. बासष्ट धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप साठी खेळाडू तयार आणि तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दोघांमध्ये तुतुमैमनी अखेर अमोलला परतावं लागेल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न पण विकेट बहाल केली असंच म्हणावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला वैभवला थांबणं गरजेचं. त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत. पण तो अमोलने देखील चांगली फलंदाजी केली आणि अखेर 4था धक्का बसतोय धावपाच्या स्वरूपात गोल्डन कोल्हापूरला. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 64 धावा. 4 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभवसाठी ऑन साईडला खेळ आहे. लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर 2ऱ्या धावेत होत असताना थ्रो चांगला. कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळते. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि अखेर पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावर धावा लागल्यात गोल्डन कोल्हापूर टीमच्या. 66 धावा. 4 गडी बाद. आणि आता 67 धावांचं लक्ष असेल या मॅचला जिंकण्यासाठी. टीम AB 11 स्पोर्ट्स शिरोळ या संघाच्या समोर 67 धावांचं लक्ष. काही क्षणांमध्ये 2ऱ्या डावाला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूया DJ अजीज यांचं एक चांगलं संगीत.
नो बॅक टू क्रिकेट. वेलकम बॅक. आपण पाहतोय विश्वजीत साहेब चषक 2024 एक मिनिट तिसरा पर्व आणि चौथा दिवस. मिरज संघ, मिरज आणि कुर्डुवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन कॉइन बॉक्स जवळ उपस्थित राहायचं आहे. पुढच्या सामन्याचा टॉस होईल. तर दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होईल. 67 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी सेट केलं गेलंय. टीम गोल्डन 11 कोल्हापूरच्या संघाने ती 66 धावा बनवल्या पहिल्या डावात शिरोळ टीमच्या विरोधात. एबी स्पोर्ट्स 11 शिरोळ आणि 67 धावांचं लक्ष टीम गोल्डन कोल्हापूर. आपल्याकडे 11च खेळाडू आहेत, परंतु गोलंदाजांचं नाव सांगायची जबाबदारी जो समालोचन कक्षाच्या समोर असेल त्या खेळाडूला द्या. तर संतोष, येस थँक्यू संतोष, पहिलं षटक मिनिटरी पॉवर प्ले मध्ये ते सुरू करेल. तर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी असेल दोन्ही बॅटर्स. स्ट्रायकिंग एंडला संदीप, नॉन स्ट्रायकिंग एंडला बाळू तर संतोष. पहिला चेंडू लेफ्ट हँड सीमरचा पहिला चेंडू ऑन साइडला हवेत उडवलाय. भरपूर एलिव्हेशन, प्ले डाऊन दी बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला झेल टिपत असताना फलंदाज होतोय बाद. एक मोठा धक्का अगदी पहिल्या बॉलवर शून्यावर बाद होत असताना फलंदाज संदीप बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते संतोष. लेफ्ट हँड सीमर टीमचा लेफ्ट मोठी विकेटने गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर फलंदाज बाद झालाय संदीप. नवीन फलंदाज अनिल कुंभार उर्फ दाजी. तर सिग्नल वाईट बॉल. नेक्स्ट मॅच मध्ये मावळा कुर्डुवाडीच्या विरोधात टीम तर नेक्स्ट मॅच मध्ये कुर्डुवाडी विरुद्ध मिरज हा सामना इथे रंगील. चेंडू इथे चांगला आहे संतोष. लेफ्ट हँड सीमर चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीम साठी पहिल्या बॉलवर एक मोठी विकेट. पहिल्याच बॉलवर बाद केलं फलंदाज संदीपला. धावसंख्या 2. यावी अगेन्स्ट द बॉल, अगेन्स्ट द टर्न खेळलाय. चांगला फटका, लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉल मागे धावेल. चांगली फिल्डिंग, बॉल थांबवलाय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रन मिळतील 2. या 2 धावांनी टीमची टोटल स्कोर कार्ड 4. 67 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन या. ती मावळा कुर्डुवाडी आणि टीम मिरज दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. बॅक टू क्रिकेट. दुसऱ्या डावाचा खेळ ते रंगत असताना 67 धावांचं लक्ष. गोलंदाज संतोष पुन्हा एकदा तयार. लेफ्ट वरती विकेटने टाकलेला चेंडू पकड, चांगला फटका आहे. गलीमध्ये बॉल पाठवलाय. डीप गली रिजनला क्षेत्ररक्षक बॉल मागे धावेल. तोपर्यंत रन मिळतील 2. 2 धावा इथे अर्जित केले. चांगला फटका, कलात्मकता दाखवली. ऑन दी टो थोडासा खेळत असताना हा फटका. 2 धावा इथे प्राप्त केली आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे चालले. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर.
तर लालबाग ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांतजी परदेशी यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. या परदेशी सर आपले शुभ हस्ते टॉस घेतोय आपण. मिरज विरुद्ध आपण पाहणार आहोत मावळा कुर्डुवाडी. इथे लाईन चांगली आहे. बॉल थोडासा खाली राहतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळू पाहत होता परंतु त्यानंतर बॉल खाली राहिलाय विकेट किपरच्या हातात. बॉल इथे डॉट बॉल. डॉट बॉलनी ओव्हरची होती समाप्ती. निर्धाव चिन्हने ओव्हर संपली आहे. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर 6. एक गडी बाद. 67 धावांचं लक्ष्य. 24 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 61. गोल्डन कोल्हापूर कोल्हापूर विभागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. Now back to cricket. हॅलो, सलगर गावचे सरपंच, मिरज तालुक्यातील एक मोठं राजकारणी व्यक्तिमत्व माननीय तानाजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या विश्वजित चषक स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. 67 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज ओंकार. धावसंख्या 6. एक गडी बाद. ओंकार तयार. ओढी विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत. फटका फसलाय असं चित्र. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का बसतोय टीमला. अनिल कुंभार म्हणजेच दाजी. बॅक टू पविलियन. गॉड. 67 धावांचं लक्ष्य आणि दुसरा धक्का. यस डीजे अजित. तयार. दिग्विजयसाठी हा बॉल बॅकफुटला जात असताना गॅप मध्ये पाठवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बघत मारलाय वाघानं. जंजरीत चौकार. येस, थँक्यू. निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहतोय 57 धावा इथून पुढे बनवायचे. 67 धावांचं लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी. 2 गडी बाद 10. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. ओंकार ओदी विकेटने तयार. इथे देखील चांगली लाईन आहे. बीट केले. टोटली बीटन. सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चांगल्या लाईनवर बॉल. अचूक रिदम. चांगली लाईन. लईबद्ध गोलंदाजी. आता दबाव असेल. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना दिग्विजय. तो एक चांगला फलंदाज या टीम साठी आणि सध्या बीट झालाय 2 बॉलवर. त्यानंतर रिदम थोडासा चुकतोय. दुर्घटनाचे देर भली. थांबला इथे गोलंदाज. 67 धावांचं लक्ष्य. एक मोठी स्पर्धा. 4था दिवस. विश्वजित साहेब चषक 2024. तिसरं पर्व. बोलवर टप्प्याचा चेंडू. पुढे टाकला बॉल. तिथून चांगला पिक केलाय. लाईन चांगल्या पद्धतीने पिक करत असताना लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक सिंगल इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. 2 गडी बाद. 67 धावांचं लक्ष्य. सिंगल 18 बॉल मध्ये 56 रनची गरज. आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होत असताना या डावातील हे तिसरं षटक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. स्ट्रायकिंग एंडला असेल दिग्विजय. ज्या खेळाडूच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. खेळणं गरजेचं असेल. धावा गरजेच्या असतील. चांगली फटकेबाजी गरजेची असेल कारण हा सामना मोठा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाजीसाठी तयार होत असताना गोलंदाज
संतोष लो फुल टॉस होता, वाईट डिश लॉंग ऑफ मध्ये दिशा दिली, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, वाह व्हॉट स्टॉप, बॉल थांबवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचला. गोलंदाजाचं नाव संतोष आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवा. येस थँक्यू. या खेळाडूने पहिलं षटक देखील टाकलं होतं संतोष आणि सध्या चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू 2 धावा त्यांनी खर्च केले. धाव संख्या 13. पुन्हा एकदा तयार लेफ्ट हँडर सीमा, पुन्हा एकदा लेग कटर बॅक फुटला जात असताना पंच केलाय. पॉइंट मध्ये बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल असं चित्र, परंतु चांगला बॅकअप थ्रो केला. एकच धाव, एका धावेने धाव संख्या 14. 14 लॉस ऑफ 2 विकेट. टीम दुसऱ्या डावात AB11 स्पोर्ट्स शिरोळ या संघाच्या समोर 67 धावांचं लक्ष्य इथे प्रस्थापित केल्यानंतर धाव संख्या आतापर्यंत पहा, तिसऱ्या षटकाच्या दरम्यान 14 धावा 2 गडी बाद. इथे देखील चांगला लेग कटर पेश केलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पापर्यंत बॉल आतमध्ये वळण घेतोय. गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय असं चित्र. यष्टीच्या मागे यष्टीला K2 नितीन माटुंगे, ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट मधले एक मोठं नाव, जो कोल्हापूरचा खेळाडू इथे खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील 2. इथे 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावांनी धाव फलक पुढे चालले. टीमची टोटल, टीमची धाव संख्या आता स्कोर कार्ड 16. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 4 नंबर 3. 5 षटकांची लढत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत मिरजच्या विरोधात मावळा कुर्डुवाडी संघ इथे मैदानात उतरेल, परंतु संतोष तयार. यावी भिरकावलाय, हा पंपूल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय. इथे संधी होती, अखूट टप्प्याचा बॉल, भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. बॅक फुटला जात असताना पहा जागा बनवली आणि त्यानंतर तुटून पडला या बॉलवर. अखूट टप्प्याच्या बॉलवर मोठा प्रहार, बॉल सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. या स्पर्धेचे जनक उदयभैया शिंदे, प्रत्येक घडामोडीवर त्यांचं देखील लक्ष. या विभागातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर आणि युवकांच्या पाठीशी उभं राहणारं नाव उदयभैया शिंदे. नेतृत्व आणि कर्तृत्व हे उसणं मिळत नसतं, ते तुमचं तुम्हाला घडवावं लागतं. या व्यक्तिमत्वाने ते घडवलंय आणि म्हणूनच आपण त्यांना देखील या स्पर्धेदरम्यान प्रत्येक पर्वात पाहत असतो, जे मुख्य संयोजकाच्या भूमिकेत आहेत. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल, यावेळी टायमिंग जुळालं नाहीये. शॉर्ट फाईन लीग मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय, तो क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना बॉल थांबवलाय. सिंगल इथे मिळेल, ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या स्कोर कार्डवर 21. 2 गडी बाद. संतोषने षटकं टाकली 2. 2 षटकांमध्ये संतोषने धावा खर्च केल्या आहेत, 16 धावा खर्च केल्या. तर सलगरे गावचे प्रथम नागरिक आदरणीय तानाजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सलगरे गावचे प्रथम नागरिक अर्थातच सरपंच तानाजी पाटील साहेबांचा सन्मान देखील केला जाईल. या स्पर्धेचे जनक आदरणीय उदयभैया शिंदे यांच्या शुभ हस्ते आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्याचबरोबर नानासाहेब वाघमारे देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि पाहुण्यांचा सन्मान सध्या मंचावर केला जातोय. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 4. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज शिवकुमार यादव, बन फ्रॉम कोल्हापूर. फुललींचा बॉल ऑन सीला फक्त दिशा दिली, सिंगल इथे प्राप्त होते. शिवकुमार यादव तो याआधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होता. फलंदाजी करत असताना संघाचा खेळाडू अतिरिक्त खेळाडू म्हणून कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाला होता आणि त्यानंतर बरीच माहिती या खेळाडूने पोहोचवली. एक चांगला बॉलर टीमचा गोल्डन कोल्हापूर साठी. इथे सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22. 67 धावांचं लक्ष्य. शिवकुमार पुन्हा एकदा तयार. चांगली यामा ऍक्शन, भन्नाट वेग, वाईड यॉर्कर पेश केला. आउट सिटी ऑफ स्टंप, बॉल बाहेर ठेवला. टप्पापर्यंत बॉल सर विकेट किपरच्या हातात चालला. यस्तीच्या मागे नितीन माटुंगे. बॉल येथे कलेक्ट करत असताना बॉल चाललाय निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगली लाईन शिवकुमार यादव कडून. धावसंख्या स्कोर कार्डवर 22. 2 गडी बाद. 67 धावांचं लक्ष्य शिरोळ टीमच्या समोर. आणि आता संघर्ष होत असताना पाहायला मिळतोय धावा गरजेच्या आहे. इथून थोडीशी जोखीम घ्यावी लागेल. याबी ऑन दी राईट्स, चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला
क्रॅकिंग शॉट बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बाहेर मारलाय षटकार थेट. जणू हॉटेल रानमाळ्याची झणझणीत मटन प्लेट. हॉटेल रानमळा अतिशय स्वादिष्ट जेवण त्या ठिकाणी मिळतं आणि त्यांचं हे गाणं. धन्यवाद. नो बॅक टू क्रिकेट. एक चांगला षटकार शिवकुमार यादवच्या विरोधात एक कडक फटका इथे ठोकत असताना पुन्हा एकदा तयार. इथे थोडासा बॉल मागे ठेवलाय त्यानंतर मिड ऑफला बीट केल्यानंतर लॉंग ऑफ मध्ये बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक सुमित सकमाळने बॉलला थांबवलं. तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होते सिंगलच्या मदतीने. धावसंख्या स्कोर कार्डवर 29 67 धावांचं लक्ष. या षटकातला आता चेंडू जर आपण पाहिला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शिवकुमार यादव एक चांगला सीमर वेगवान गोलंदाजी हे अस्त्र या टीमचा आणि सध्या चांगली गोलंदाजी होत असताना बॉल चालले डॉट बॉल बीट झालाय फलंदाज. चला शरीराला लागला असेल पाणी घ्या. पंच पाणी घेऊन जायचंय. 12th मॅन आहे पाणी पाठीमागे. गार्ड पण चेंज करायचंय. चला नाउ बॅक टू क्रिकेट. यू होप्स प्लेअर ठीक असेल. तर 67 धावांचं लक्ष इथे जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाचा के गोल्डन कोल्हापूरच्या विरोधात AB स्पोर्ट्स शिरोळ. शिवकुमार यादव चांगली गोलंदाजी भन्नाट वेग. या चेंडूला ड्राईव्ह केले. चांगला ड्राईव्ह कव्हर्स मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हलकंसं फंबल. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करत असताना दुसरी धाव लगेचच प्राप्त केली. 2 धावा इथे प्राप्त होतील. ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावांनी 6 बॉलमध्ये 36 बनवल्या जातील. या क्रिकेटच्या पटलावर काहीही तुम्हाला अशक्य नाहीये. प्रयत्न करा. 17 मार्च 2007 ला हर्षल गिब्सने 6 षटकार ठोकले. 19 सप्टेंबर 2007 ला युवराज सिंग आणि त्यानंतर मागच्याच वर्षात ऋतुराज गायकवाडने तब्बल 7 षटकार ठोकलेत. प्रयत्न करा. 6 बॉलमध्ये 36 ची गरज. धावसंख्या 31. गडी बाजले आतापर्यंत 2. टीम AB 11 स्पोर्ट्स शिरोळ. गुंडा भाऊ टॉस कोणी जिंकलाय? पहिला बॉल चांगली लाईन. बॉलर नेम प्लीज. टीम कोल्हापूर. बॉलरचं नाव सांगा. सॉरी सुमित संगपाळ. येस थँक्यू. तर सुमित संगपाळ इथे लाईन थोडीशी खराब. अभ्यास सिग्नल वाईट बॉल. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा बॉल वाईट बॉल. अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक. धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वर 32. 67 धावांचं लक्ष. 35 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 35. पुन्हा एकदा फुललींचा बॉल बॉटमच्या साहाय्याने घेऊन काढले ऑन साइडला. शिवकुमार यादव बॉलवर पोहोचेल. सिंगल इथे मिळते.
शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि हा सामना गोल्डन कोल्हापूरच्या दिशेने झुकलाय. यावेळी लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. ऑन साइडला खेळत असताना मिड ऑन मधून बॉल चालले लॉंग ऑन मध्ये. इथे देखील एकच धाव मिळते. एका धावेने धाव फलक पुढे चाललाय. टीमची धाव संख्या धाव फलकावर धावा झाल्यात 34 धावा. सामना पूर्णपणे झुकला. आता औपचारिकता पूर्ण केली जाईल. हा चेंडू देखील चांगल्या लाईनवर. सुमित संगपाळ मॅन फ्रॉम कोल्हापूर, चांगली गोलंदाजी. आणि एक नवीन गोड बातमी आपल्यापर्यंत येते. ही स्पर्धा ज्या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ती वाहिनी म्हणजे tenniscricket.in आणि बरोबर 18 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत. अभिनंदन टीम tenniscricket.in. अभिनंदन CEO संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. ज्या वाहिनीने टेनिस बॉलचं क्रिकेट 7 समुद्रा पलीकडे पोहोचवलं. 2013 मध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली या वाहिनीची. 10 वर्षांचा प्रवास आणि 10 वर्षात 18 लाख सबस्क्रायबर ही अभिनंदनाची बाब. तर धन्यवाद tenniscricket.in. चांगलं टेलिकास्ट, उत्तम दर्जाचं हाय डेफिनेशन क्लीन अँड नीट टेलिकास्ट करण्यासाठी जाणली जाते tenniscricket.in. मार्केटमध्ये अनेक आले अनेक गेले पण tenniscricket.in ची बातच न्यारी. तर सामना इथे फिनिश. गोल्डन कोल्हापूर या संघाने सामना जिंकलाय. गोल्डन कोल्हापूर वॉन द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 ओव्हरचा मॅच, 4 ओव्हर. या मॅचचा सामनावीर गोल्डन कोल्हापूर won by 31 runs. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर 6 बॉल मध्ये 18 रन्स काढले तो खेळाडू. तर 6 बॉल मध्ये 18 रन्स